तर नमस्कार मंडळी, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे लाडकी बहीण योजना. तर मंडळी, आपलं जे महाराष्ट्र शासनाचं सरकार आहे त्यांनी मंडळी आता लाडकी बहीण योजनेमध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या. तर त्या घोषणा कोणत्या आहेत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन असतो मंडळी. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. तर मंडळी, जसे की तुम्ही पाहता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना आपल्याला पारदर्शकता ठेवणे देखील गरजेचं आहे. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे स्वतः म्हणत आहेत की पारदर्शकता ठेवा. त्याचबरोबर मंडळी, त्यांनी दोन देखील अटी लागू केल्या आहेत की दोन घोषणा मोठ्या केल्या आहेत. त्या घोषणामध्ये आपण बसता का, जसं की मंडळी आता तुम्ही अर्ज ऑनलाईन देखील केला आहे, काही जणांचे अर्ज अप्रूव्हल देखील झाले आहेत, काही जणांचे अर्ज रिजेक्ट देखील झाले आहेत. पण त्या अप्रूव्हलमध्ये तुम्ही बसता का, अप्रूव्ह केलं तर त्या अटीमध्ये तुम्ही बसता का, हे देखील पाहणं मंडळी गरजेचं आहे. चला तर मग त्या दोन कुठल्या घोषणा केल्या ते आपण खाली पाहूया. तर मंडळी, पहिली घोषणा अशी आहे की जे तुम्हाला 3,000 रुपये आता सध्या भेटणार आहेत, 17 तारखेला जे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत, ते 3,000 कोणकोणत्या महिला भेटणार आहेत. ह्या योजनेच्या माध्यमातून जे 3,000 भेटणार ते कोणकोणत्या महिला भेटणार आहेत, ते अशाच महिलांना भेटणार आहेत की त्यांचे 14 तारखेपर्यंत म्हणजे 14 ऑगस्ट 2024 अर्ज मंजूर होतील. त्याच महिलांना मंडळी आता सध्या 3,000 रुपये भेटणार आहेत. त्यांचे 15 तारखेला अर्ज मंजूर होतील, त्यांचे 16 तारखेला होतील, त्यांना आता मंडळी सध्या पैसे नाही. ज्यांचे 14 तारखेपर्यंत होतील त्यांनाच आता सध्या ते 3,000 रुपये टाकणार आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब ह्यांनी देखील 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुणे इथे मोठा कार्यक्रम घेऊन हे पैसे ते डीबीटद्वारे आपल्या खात्यामध्ये सोडणार आहेत. ही झाली मंडळी पहिली घोषणा. दुसरी गोष्ट अशी आहे मंडळी की जसं की आता हे तुम्ही समजा तिथे अर्ज भरताना जर मंडळी तुम्ही एक वेगळी बँक लावली असेल आणि तुमच्या आधार कार्डला जर आधार शेडिंगला जर तुमची वेगळी बँक असेल तर मंडळी हे जे टाकणार आहेत ते पैसे तुम्हाला ते डीबीटद्वारे टाकणार आहेत. मंडळी डीबीटद्वारे टाकल्यामुळे तुमच्या आधार शेडिंगला जी बँक लिंक आहे मंडळी त्या बँकेमध्येच हे पैसे पडणार आहेत. तुम्ही जर तिकडे वेगळी बँक लावली असेल तर तुमच्या त्या बँकेवर ते पैसे जाणार आहेत मंडळी. आता काही जण म्हणतील तर आमच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीत, आम्ही जे अकाउंट नंबर दिला जे पासबुकचा फोटो टाकला त्यामध्ये पैसे आलेच नाहीत, तर असं होणार नाही मंडळी. तुम्ही जे तुमचं अकाउंट म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे मंडळी त्याला जी तुमची बँक लिंक आहे त्या बँकेच्या खात्यालाच हे पैसे जाणार आहेत. कारण हे डीबीटद्वारे पैसे टाकल्यामुळे मंडळी डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे, जी बँक तुमची सेडिंग आहे त्याच्याद्वारे तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत. तर जर मंडळी तुमच्या आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर ती लिंक तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावी. तर म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक लवकरात लवकर लिंक करून घेताल तेवढं तुमचं चांगलंच आहे. म्हणजे जेवढं म्हणजे 15 तारखेच्या आतमध्ये तर कोणाची बँक लिंक नसेल किंवा कोणाचं बँक सेटिंग झालं नसेल तर त्याने लवकरात लवकर ते जाऊन बँकेमध्ये जाऊन अर्ज देऊन अर्ज काय ते भरून तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करून घेणं म्हणजे गरजेचं आहे मंडळी. कारण ते डीबीटद्वारे तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत. डीबीटद्वारे पैसे पडत असल्यामुळे मंडळी तुम्हाला लवकरात लवकर जाऊन ते लिंक करून घेणं गरजेचं आहे. जेवढं लवकर म्हणजे काही बँकेला देखील म्हणजे उशीर देखील लागू शकतो, काही जणांना 4-5 दिवस देखील लागू शकतात. तुम्ही आता जर लिंक केली तर तुमचं लवकरात लवकर होऊन जाईल.